आला तर जीवनात पहिल्यांदा आम्ही सुद्धा केलो, आजपर्यंत आम्ही सुद्धा कल्याणामध्ये दाखल केलो नव्हतो, पण अशुद्ध क्षेत्रामध्ये तुम्ही सगळं आलाय, तुम्ही फार सुंदर सुद्धा अशुद्ध क्षेत्रामध्ये कल्याण मंदिर विधान आणि ते पण भगवान पार्श्वनाथांच्या मोक्ष तिथीमध्ये भगवान पार्श्वनाथ मोक्षाला गेले, सगळे तीर्थंकर मोक्षाला गेले, भगवान महावीरांच्या अगोदर पार्श्वनाथ गेले. यानाच का मुकुट सप्तमी म्हटले, मुकुट सप्तमी का म्हटले? महावीर भगवान म्हटले नाही, महावीर भगवान मोक्षाला गेले तर दिवाळी झालं, पण यांना मुकुट सप्तमी का म्हटले? वासुपूर्वी मोक्षाला गेलेले आहे, श्रीरामस्नान परवा गेले, याला रक्षाबंधनाला श्रीरामस्नान मोक्षाला गेले आणि दशरथच्या नावाने वासुपूर्वी मोक्षाला गेले. दशरथच्या मासाला गेले भरपूर, पण पार्श्वनाथ भगवंतांना मुकुट सप्तमी का म्हटले? कारण काय आहे? भारतामध्ये सगळ्यात जादा मंदिर कोणत्या तीर्थंकरांचे सांगू का हो? भगवान महावीर आमच्या जवळचे आहे. पार्श्वनाथ म्हणजे आजोबा आणि महावीर म्हणजे वडील. वडिलांचं सोडून आजोबांचंच काम मी नव्हे केलं. कारण तर भगवान पार्श्वनाथ 10 भवापर्यंत उपसर्ग सहन केले, किती पण कष्ट दिले त्यांच्या कमताने, पण यांनी कधी सुद्धा त्याचा विरोध केले नाही. क्षमता, समता, संयम आणि क्षमानं त्यांनी आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेतले आणि 10 भवात उपसर्ग, प्रत्येक भवामध्ये उपसर्ग विजयता झाले. म्हणून जो विजय होतो की नाही त्याच्या डोक्याला चिंत बांधलं जातं, लक्षात ठेवा. आणि आज आमचे तरी सप्तम परमस्थान मोक्ष आहे. 7 तत्वामध्ये अंतिम तत्व मोक्ष आहे. तर आज सप्तमीच्या दिवशी सप्तम परमस्थानामध्ये मोक्ष परमस्थान सत्व आणि 7 तत्वामध्ये मोक्ष तत्व आहे. त्या सप्तमीच्या दिवशी आज त्यांनी आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेतले आणि समता, संयम, क्षमाचं किरीट त्यांनी बांधले. म्हणून मुक्ती वधू, मुक्ती राणी आज त्यांच्या गळ्यामध्ये हार घातली बघा. आज त्यांच्या घरामध्ये हार घातली मुक्ती वधू आज प्रसन्न झाले, धन्याचा. ते मोक्षाला गेले, पण अजून सुद्धा त्यांचं नाव सगळ्यांच्या तोंडात आहे. काय त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ अरण्यनाथ भगवान, कुंथुनाथ भगवान 3 पदार्थ झाले होते. त्यांना पण त्यांचं कुठं मूर्ती मंदिरच मिळत नाही. अरण्यनाथ भगवंताचे मंदिर बघितलं कधी? काय शांतीनाथ भगवंताचं आहे. शांतीनाथ भगवान 3 पद झाली, तीर्थंकर, चक्रवर्ती, कामदेव. तसंच कुंथुनाथ आणि अरण्यनाथ ते सुद्धा झाले, पण त्यांचं मंदिरच नाही कुठं. असं का सांगावं? ते पुण्य वेगळं आहे, हे वेगळं. उपसर्ग विजेता पार्श्वनाथ भगवान आहे. कधी पण तुमच्यावरती कसलं पण संकट आलं, उपसर्ग आलं तर पहिला नाव घ्यायचं कोणाचं? पार्श्वनाथ भगवंताचंच नाव घ्यायचं, लक्षात ठेवा. पार्श्वनाथ भगवंताचं नाव घेतला तुमच्या शरीरामध्ये एवढी शक्ती येणार, सगळ्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती तुम्हाला येणार आहे, लक्षात ठेवा. आपण घ्यायचं नाही. भगवान पार्श्वनाथांचं पूजन करायचं, अष्टक करायचं आणि विधान करायचं आणि कष्ट आलं की बाबा भगवंता पार्श्वनाथा मी सापडलं का हे काय करायचं, एवढं कष्ट मला कसं व्हायला लागलं? तर पार्श्वनाथ भगवान म्हणतात, अरे बाबा कष्टाला घ्यायचं नाही. कारण कष्ट येतात तर निघून जातात. कष्ट येऊन निघून झाले गेले की पुण्य देत असतात, लक्षात ठेवा. पाप कर्माच्या उदयानं कष्ट होतं, दुःख होतंय, परंतु दुःख देऊन ते कर्म देऊन गेल्यानंतर पुण्य मिळत असतं. आणि पुण्य कर्म चांगलं सुख देतो आणि सुख दिल्यानंतर पाप आणि उदयाला येतं. मग सांगा, पार्श्वनाथाचे करोड घर तुम्ही भक्त असाल, सांगू का? करोड घरच भक्त असाल तर आजपासून पार्श्वनाथ भगवंताची स्तुती करत असताना एवढं सांगायचं, भगवंता हे मी पार्श्वनाथा, मला कष्टाची भीती नाही, मी भिणार सुद्धा नाही. तुम्ही 10 भावापर्यंत भिला नाही तर मी तू घेईल काय? नाही घेणार मी. पण
परंतु भगवान पार्श्वनाथा एवढं क्षमा करा काय बस, मला सुख पण नको दुःख पण नको काहीच नको, पण प्रत्येक सुख दुःखामध्ये समता भाव ठेवण्याची शक्ती तेवढं द्या, चांगली बुद्धी द्या, बस हर संकटाला सहन करण्याची शक्ती द्या, त्याच्या दुसरा मला काहीच नको, काहीच नको. एवढं तुम्ही जर केला तर खरोखरच आमचे भगवान पार्श्वनाथ तुमच्यावरती प्रसन्न होतील. खरा भक्त माझा आहे का तर पार्श्वनाथ भगवान प्रसन्न केले, आमचं त्यांचे भक्तांनी काही कमी आहे का हो? एवढे किती येतात उभे कष्ट, पण आम्ही कष्टाला घ्यायचं का घ्यायचं? जो कष्टाला घेणार तो पार्श्वनाथाचा भक्त नाही. बरोबर आहे का नाही? मग पार्श्वनाथ भगवंताचं तुम्ही खरोखर भक्त असाल तर आज काय करायचं? भगवंताकडे लहानचं काहीतरी मागून घेऊन जायचं. काय मागून घ्यायचं? मागून नाही, बोलूनच घ्यायचं, पण मागून घ्यायचं. मागायचं काय घ्यायचं? भगवंतांना सांगायचं, भगवंता काय नको मला, कष्ट सहन करण्याची शक्ती पुरवतो द्यावास, कष्ट सहन करण्याची शक्ती तेवढं मागायचं. बघा एकदा आमच्या सुधासागर महाराजांच्या जवळ तिकडचे कर्नाटकचे कोणी गेले होते, शिखरेला जात असताना रस्त्यामध्ये महाराजी भेटले. भेटल्यानंतर दर्शन केले आणि सांगितले महाराजांना, महाराजांनी शिखरेला चाललेलो आहोत, थोडं चांगला आशीर्वाद द्या जेणेकरून आमची यात्रा फार चांगली होऊ दे. तर महाराज म्हणून विचार केले, मी आज चांगलंच आशीर्वाद सगळ्यांना दिलो आणि ते चांगलं त्या म्हणजे याच्या हात काय, ते डोक्याला हात लावले विचार केले, म्हणते ठीक आहे चांगला आशीर्वाद देतो, सगळ्यांना नमस्कार करा. केले सगळे नमस्कार. केल्यानंतर महाराज हात उचलले दोन्ही आणि हातात पिंची घेऊन असं सगळ्यांना विशेष विशेष चांगला आशीर्वाद, तुमची शिखर यात्रा चांगली होऊ दे. परंतु म्हणजे काय आता नाही, सगळ्यांची शिखर यात्रा वंदना दर्शन सगळं चांगलं होऊ दे, पण जाताना येताना रस्त्यामध्ये जंगलात रात्री 12 वाजता एकेला गाडी पंक्चर होऊ दे. सगळे लोक म्हणू लागले, महाराज काय डोकं फिरलं, तुमचं असलं कसलं काय आशीर्वाद दिला? महाराज म्हणाले, माझ्याजवळ हेच चांगला आशीर्वाद आहे, याच्यापेक्षा कोणता चांगला आशीर्वाद नाही. आता मी दिलेलो आहे, परत घेणार नाही, विकलेलं माल परत घेतलं जात नाही. दुकानदार बरोबर आहे ना? महाराज म्हटले, मी आता आशीर्वाद दिलोय, आता जावा निश्चित होऊन जावा आणि चांगलं तुमची यात्रा होईल आणि रस्त्यामध्ये गाडी पंक्चर होणार तुमचं. सगळे म्हणले, महाराजांच्या काय होतं, असलं कसलं काय आशीर्वाद दिले पाहिजे, असं द्यायचं असेल काय आशीर्वाद? महाराज म्हटले, मी जर असा आशीर्वाद दिलो नसतो आणि असा आशीर्वाद दिलो असतो, जावा आरामात झोपत जावा. होय ऐका, होय झोपणारे, हा डोळं उघडून ऐका, मी असं तुम्हाला आशीर्वाद दिलो असतो, जावा काय घेऊ नका, सगळे झोपत जावा, काय होणार नाही. बस एवढं दिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं? गाडी जाऊन बसला असता आणि ड्रायव्हरला सुद्धा सांगितलं असता, ड्रायव्हर झोपून टाक, गाडी चालू कर, गेअर मध्ये घाल, झोप, आम्ही पण झोपूया, जाऊ दे गाडी, महाराजांचा नाही काय होणार नाही, जाऊ दे. म्हणजे तुम्ही झोपतच जाणार की झोपतच जाणार ते नाही. आता आम्ही असं त्याचं आशीर्वाद दिलोय, गाडी तुमचं पंक्चर होऊ दे. आता तुम्ही काय करणार? अव्वा महाराजांना आशीर्वाद दिला बाई, आता काय होते कोणाचं बोललं बाई, हे सगळ्यांनी माळा करत बसा बघा, सगळ्यांनी हो होळीची प्रार्थना, हो होळीची हो होळीची सुधारणा जाप करत बसला का नाही. हे धर्म शिकवायची कला आहे, लक्षात ठेवाय, हे धर्म शिकवायची कला आहे. आरामात जाऊन झोपत जाऊ नका, गाडीमध्ये बसला तरी सुद्धा जाप करत जावा. आणि महाराज सांगितल्याप्रमाणे यात्री चालले शिखरला, रस्त्यात गेले आणि बरोबर रात्री 10, 11:30 जंगलात गाडी गेली आणि पंक्चर झाली. अगो बाई, महाराज सांगितलं खरं झालं की आता काय करायचं? काय नाही, सगळ्यांनी जाप करा, सगळ्यांनी जाप करत असताना मोकर मंत्र बोला, मला करा. जाप करत असले 5 मिनिटं गाडीने सुधारली. हे महाराजांच्या नावामध्ये अतिशय नाव घेऊन गाडी चालू झाली तो. म्हणजे बघा हे धर्म शिकवायची कला कसं आहे. म्हणून सांगतो, जीवनामध्ये दुःख मागा भगवंताच्याकडे, कधी सुद्धा सुख मागू नका. दुःख मागितला तर पुढल्या भावात तुम्ही सुद्धा पार्श्वनाथ होणार,
कारण दुःखाला विजय प्राप्त झालाय. उपसर्ग विजेता हो मोक्षाला जाणार आणि मोक्षाला गेला तरी तुमचं नाव मागं राहणार. आणि सुखामध्ये कुंतुनाथ आणि अरनाथ 94,000 राणींच्या बरोबर संसार करून मोक्षाला गेले. कोणी त्याचं नाव सुद्धा घेतलं नाही. आणि भगवान महाभारता उपसर्ग विजय किती तीर्थंकर उपसर्ग विजय झाले सांगा बघू. कोणकोणते सांगू शकाल? 3 तीर्थंकर उपसर्ग विजेता आहेत. एक सुपार्श्वनाथ, एक पार्श्वनाथ आणि एक पार्श्वनाथ. कोणाचं नाव येणार तेवढं तर बोलायचं. सुपार्श्वनाथ, पार्श्वनाथ आणि महावीर. महावीर भगवंतांच्या कानामध्ये रुद्र लाल लोखंडाचे खिळ ठोकलेला होता. एवढं उपसर्ग केला त्या उपसर्गाला ते सहन केले. म्हणून जीवनामध्ये उपसर्गाला, संकटाला, कष्टाला कधी सुद्धा कधीच घ्यायचं नाही. आणि उपसर्ग संकट कष्ट आले तर दिल्याशिवाय राहायचं नाही. कधी घ्यायचं नाही, दिल्याशिवाय राहायचं नाही. असं नाही, हिंमतीनं काम घ्यायचं आहे. तर तुम्ही आला, विधान केला, फार आनंद झाला, चांगलं झालं, प्रसन्न मनानं झालं. बिना शिवता केला.